आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने अकोला विभागातून 20 ते 30 जुलै दरम्यान 225 विशेष एसटी बसेसचे नियोजन केले आहे। 45 वारकरी एकत्र आल्यास गावातूनच थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने अकोला विभागातून 20 ते 30 जुलै या कालावधीत 225 विशेष एसटी बसेस चालविण्याचे नियोजन केले आहे। गावातील किमान 45 वारकरी एकत्र आल्यास संबंधित आगाराशी संपर्क साधून गावातूनच थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे। यामुळे वारकऱ्यांना तालुका किंवा जिल्हा मुख्यालयापर्यंत जाण्याची गरज भासणार नाही। अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत 75 वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास, तर महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना 50% भाडे सवलत या विशेष बसेसमध्येही लागू होणार आहे। प्रवासासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना सर्व आगारांना देण्यात आल्या असून वारकऱ्यांनी आगाऊ नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे यांनी केले आहे। 20 जुलै ते 30 जुलैपर्यंत आपण वेळ पडली तर पुढे सुद्धा आपण बसेसचं नियोजन केलेलं आहे। जवळपास 250 बसेसचं नियोजन आपलं आहे। या नियोजनामध्ये सर्वच विभागातल्या सर्वच आगारातून आपण बसेस मार्गस्थ करणार आहोत आणि ज्या ज्या गावांमधून जर अशी 30-40 एक प्रवाशांची जर आपल्याला थेट मिळाले तर आपण त्या गावातून सुद्धा पंढरपूर यात्रेकरिता स्पेशल बसेसची सुविधा करण्यात येणार आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे। या मध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, अमृत ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला सन्मान योजनेचे हे सगळे लाभार्थ्यांना या वाहतुकीमध्ये आपण लाभ देणार आहोत। त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा।